भगवत हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण आवडे नंतर जान आवडे नंतर खाली बसा पाहुणे जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय
पार कुमाये पार कुमाये पार पार कुमाये पार जय जय विठो पार हरि जय जय विठो पार हरि विठो पार घुमाए पार जय जय पार घुमाए पार घुमाए हरि हरि जय जय राम. रामदास बाबा रसाळ या बाजूला या. शेरे महाराज यांचं काय हा राजू माहित नाही का अजून. पुढं सरकून बसा ना. पुढे जागा आहे. या पुढे या. पुढे सरकून बसा. सरका पुढे सरका आज हरी हॅलो पावडर आम्ही नाही लावित नाही आम्ही पावडर आणणारे बरोबर. साहेब इकडे रंगे रंगे रे नारायण उभे करीतो कीर्तन हाती घेऊन या विनाम कंठी राहू नारायणा देखले सी मूर्ती माझ्या हृदयाची विश्रांती तुका म्हणे देवा दे कीर्तनाचा ठेवा. हरी राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण ए लहानले मुलं इकडे या बाजूला. हॅलो रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठला वरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा. रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठला वरवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा. औत सुकृताची जोडी गुण विठ्ठली आवणी
विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बहुत सुकृताची दोरी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत एवढा केला उपकार केला उपकार एवढा केला उपकार एवढा केला उपकार केला उपकार काय वाणू मी पामर काय वर्णो मी पामर काय वर्णो मी पामर एवढा गेला उपकार काय वर्णो मी पामर काय वर्णो मी पामर काय वर्णो मी पामर जीवा उद्धार केला मार्ग सुपंथ दाविला मार्ग सुपंथ दाविला मार्ग सुपंथ दाविला एवढा केला उपकार एवढा गेला उपकार एवढा केला उपकार एवढा गेला उपकार उपकार काय वाणू मी पामर काय पामर काय वाणू मी एवढा गेला उपकार काय वर्णन मी पामर काय वर्णन मी पामर म्हणे उत्तराई होता न दिसे ते काही होता न दिसे काही होता न दिसे ते काही म्हणे उत्तर काय होता न दिसे काय होता न दिसे काय होता न दिसे काय एवढा केला एवढा गेला उपकार केला एवढा गेला उपकार केला उपकार काय वाणू मी पामर काय वाणू
काय म्हणू मी पाप एवढा केला उपकार काय मानू मी पाप काय म्हणू पाप काय मानू मी पाप हरी जय जय विठोबार कुमारी हरी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी कुमार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार हनुमान महाराज गतीर बांदास महाराज लासरगावकर मंडळी आली लासरगाव मंडळी आली इथे. वा रामदास बुवा थोडा उंच घ्या ओके उदार तुम्हें संता उदार तुम्हें संता उदार तुम्हें संत उदार तुम्हें संत उदार तुम्हें संता उदार तुम्हें संता उदार तुम्हें संता उदार तुम्हें संता माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत कृपावंत केवढा केला उपकार केवढा केला उपकार बाप कृपावंत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार केवढा केला उपकार उदार तुम्हें संता उदार तुम्हें संता संत उदार तुम्हें संत
माय बाप कृपावंत 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 माय बाप कृपावंत कृपावंत वा माय बाप कृपावंत माय बाप कृपावंत एवढा केला उपकार एवढा केला उपकार कायवन में पामर कायवन में पामर 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 कायवन में पामर 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 कायवन में पामर पामर कायवन में पामर 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 कायवन में पामर कायवन में पामर केवड़ा के नौ पकार केवड़ा के नौ पकार कायवन में पामर कायवन में पामर कायवन में पामर पामर कायवन में पामर वन में पामर वन में पामर
विठ्ठल 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 उदार तुम्ही संत माईक लक्ष असू द्या. उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत, एवढा केला उपकार काय वानू मी पामर. जड जीवा उद्धार केला, जड जीवा उद्धार केला, मार्ग सुपंत दाविला, एवढा केला उपकार काय वानू मी पामर. सेना म्हणे उतराई, सेना म्हणे उतराई, होते ना दिसते काही, एवढा केला उपकार काय वानू मी पामर. एकदा भजन करा. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिका भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय, महाराज की उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत, एवढा केला उपकार, काय वाणू मी पामर. परम पुरुष शौर्य पांडुरंग मुरारी, कमल नयन काना गोपिका चित्त हरी, प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा त्या रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ज्ञानेश ज्ञानमूर्तीचं साक्षात प्रेमस्वरूपिणं नामदेवच्च दयामूर्ती नाथ मुंदे पुन्हा पुन्हा वैराग्यशं परामूर्ती हो क्षत्रनिवासिनं संत तुकाराम महाराष्ट्र भक्तराजा चतुष्टकम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मंगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मिन कराय नम शिवाय. इच्छावतने सकल शास्त्राणि भूषित महामंगलम जायते, संस्कृतातीत संमते नाम रामाजिनाय नमो नमः. आता हृदय आपुले चौफृनिया भले, वरी बैसवू पावले श्री गुरूंचे, तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम, मुख्य वेशमेदांत शास्त्रार्थ नित्यम. नमो सद्गुरु केरो बाबा महाराज परब्रह्म स्वरूपम. वचनायिका कमलापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. हरि ओम शांती शांती शांती. उधो बोला 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 कृष्णबाई माऊलीचा हो. उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. एवढे वेळ नाही पुढे म्हणायला आता. तुम्ही तो पाठ नस ते वैता काय विचार करा महाराज. उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत, एवढा केला उपकार, काय वानू मी पामर. प्रस्तुत सेवेकरता उच्चारला अभंग. बांधवगड निवासी संत सम्राट विठ्ठल पंतांचे गुरुबंधू असणारे या ठिकाणी आमच्या नाभिक समाजाचं या ठिकाणी आशास्ता नवीन आमचा परीस या ठिकाणी भीष्माचार्यांचा अवतार कार्य असणारे श्री संत सेना महाराज यांचा या ठिकाणी 4 चरणाचा संत महात्म्य सांगणारा गोड चिंतनीय अभंग सेवे करता निवडला आहे. विठाला अभंगाचा प्रतिपद विषय असा आहे, या जगामध्ये आपण जर पाहिलं ना संतांची मांदियाळी मोठी आहे. कारण का काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागवे ते मज निरंतर, जागवे ते मज निरंतर,
जागवे ते मद काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागविती माझा निरंतर जागविती काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागविती माझा निरंतर जागविती अरे झोपलेल्या जीवाला जागा करण्याचं काम संतांनी केलंय. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती होण्यासाठी संतांची भूमिका ही लाख मोलाची आहे. आणि त्यामध्ये आमचे संत सेना महाराज आहे. विचार करा महाराज, आमचे सेना महाराज म्हणतायत, उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत. माझे संत एवढे उदार आहे. अरे जेवढे आईबाप आपल्यावर कृपा करतात ना, त्याच्या काही पटीनं संत आपल्यावर कृपा करतात. एवढा केला उपकार काय मी वानू पामर. विचार करा, काय उपकार केला आमच्यावरती. आमच्या मुखातून ती वाणी अपुरी पडते आहे. विचार करा महाराज, ही वाणी जर अपुरी पडत असेल, पण एक आहे, माझ्या संतांकडे परत अजून सेना महाराजांनी बोट दाखवलं, संत कसे आहे. अरे जड जीवाचा उद्धार केला आणि मार्ग सुपंत दाखविला. चांगल्या मार्गाला, वाईट मार्गाला जाणारे लोक त्यांनी चांगल्या मार्गाला घेतले. ही संतांची भूमिका आहे. म्हणून सेना महाराज म्हणतात, अशा गोष्टीतून उतराई होण्यासाठी मी त्यांच्या चरणावरती नतमस्त होतो. असा अभंगाचा प्रतिपाद्य विषय आहे. विठाल सेवेला प्रारंभ करायच्या अगोदर थोडा परिहार देणं उचित असा. मी असं वाटतं मला, मी आज आळंदीमध्ये कीर्तन करतो का काय. काय वातावरण आहे बघा. बाबांचा तिशी 1 महिन्यापूर्वी फोन आला, म्हणे तात्या आपल्याला एक करायचंय. म्हणले काय. असं असं करायचंय. म्हणजे झालं फिक्स. फक्त 10 मिनिटात नियोजन केलं बाबांनी. परमार्थ कसा असावा, ज्याला शिकायचंच ना त्यानं फक्त मुंढेगावला या कंपनीकडे यावं, त्याला परमार्थ शिकला समजायचा. विठाला या कुटुंबाचं माझ्यावरती एवढं प्रेम आहे बघा. इकडे आपण जर पाहिलं ना तर सर्वात महत्वाचं कारण सांगितले बघा. खूप जुनी परंपरा आहे ह्या घरामध्ये, खूप जुनी परंपरा आहे. आज फक्त एकच माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे. ज्यांनी आम्हाला सोर शिकवला ते आमचे शत्रुघ्न बाबा नाहीत ना, म्हणजे माझी मला ठिकाणी हृदय भरून येत आहे. विठाल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महाराज, म्हणून प्रत्येक संत चरित्रावरती या ठिकाणी आजची कीर्तन रूपी पर्वाची मागची सेवा अशी चालू आहे बघा. आणि आज आमच्याकडं संत सेना महाराजांचं जीवनचरित्र माझ्याकडे आलंय. पण आज मी तुम्हाला संत सेना महाराज जीवनचरित्र सांगणार आहे. पण राजाकडे गेले आणि ते कोड बरं झालं ते झालं ते तुम्हाला सांगणार नाही मी. आज सेना महाराजांचा खरा इतिहास काय आहेत ना, तिकडून सुरुवात करायची वेळ कमी पडेल. विठाल बरीच लांबून लांबून लासलगाव वगैरे, नाशिक वगैरे सर्व लांबून लांबून कंपनी या ठिकाणी आली. आमचे मामा सुद्धा या ठिकाणी आले. प्रत्येकाचं नावाचा उल्लेख करत नाही, कारण मुशी नाव कवर घेतलं नाही. त्यापेक्षा सर्वांच्याच या ठिकाणी माझ्याबरोबर आमच्या कंपनीतले, माझ्याबरोबर हाताखाली असणारे किंवा आमची संगत असणारी या ठिकाणी नाईकवाडी साहेब आपण आलेले आहेत. आणि माझे मोठे दाजी या ठिकाणी, ज्यांचं महाराष्ट्रात सध्या नाव आहेत मृदुंगाचार्यमध्ये, असे आमचे रामदास महाराज रसाळ आहेरगावकर या ठिकाणी ते पण आले. दररोज तुम्ही जी टॉक्याला त्यांना पाहतात. आमचे महामेरू मृदुंगाचे सुंदर असा हात आहे. आणि ठेवून बघितलं तर याकाहून एक बळी आहे. मला काही गाता येत नाही बरं. आपल्याला स्वराचं ज्ञान नाही, आपल्याला बोलता येत नाही, आपल्याला बोंबलता येत नाही. फक्त एकच आहे, आळंदी संस्थेमध्ये 4 वर्षे माधुकरी खाल्ली. माझे गुरुवर्य वैकुंठवासी कीर्तनकेशी नामदेव महाराज पठाडे आणि कुंदेसर पिंपळगाव बसवंत यांनी जे ज्ञान प्राप्त करून दिलं, त्याच्या जोरावरती अख्खा महाराष्ट्र हिंडतोय. विठाल कंपनीचं जेवढं धन्यता प्राप्त करून द्यावी तेवढं थोडंसं आहे. अख्खी महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे या कुटुंबाचं मी एक आभार मानतो. आणि कारण का, समाजाचा कार्य करत असताना त्या ठिकाणी बरीच लढावी या ठिकाणी बसली आहेत बघा. काय काय त्रास आमचे सुनील भाऊ असतील, नारायण भाऊ असतील, आमचे मोठे बंधू या ठिकाणी अरुण भाऊ देसाई, अनिल भाऊ असतील, सर्वच कंपनी या ठिकाणी आहेत बघा. सोनवणे साहेब आमचे नाशिकचे. कारण का, ज्या वेळेस नाभिक समाजाचं संत सेना महाराजांची पुण्यतिथी असती, त्यांना विचारा काय भानगड असते या ठिकाणी. एक एक मनुष्य गोळा करायचं म्हणल्यानंतर सोपं नाही, कारण आमच्यामध्ये बरेच जण अभ्यास करणारे. तुमचं काय काय
लक्षात आलं ना? वार्षिक परीक्षा आली का अभ्यास करणारे आजबार बोलायचं रे. मग आपलं काम बकर आहे ते असे अभ्यास करणारे. पण महाराज एक आहे, मी समाजाची निंदा करत नाही, पण नाभिक समाजाला मूळ मदिरा प्राशन करण्याचं वरदान नाही. कारण का आपला समाजच हा बीजाणू नावाच्या सर्पापासून तयार झालेला आहे. विठाला ठला ठला म्हणून या ठिकाणी खूप गोड उदाहरण सांगणार आहे. एक वेळ कमी पडून जाईल, मी तुम्हाला बस बोललो. साऊंड मी एकच नंबर आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. जसं ज्ञानोबा आहे, तुकोबराय, संत शेण महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, निवृत्तदादा, जोग बाबा, केरो बाबा एवढी माझ्याला बुद्धी करते महाराज, तसं अभंगाचं चिंतन मारण्याचा प्रयत्न करणार आहेत. म्हणून सर्वांचं नाव घेत नाही, फक्त एक नाव घेतो आणि पुढे चालतो. आपल्या बाबांचं नाव काय होतं? महादू बाबा, बरोबर आहेत ना? बरोबर आहेत ना? त्यांच्यामुळे ही चव्हाण भावापासूनची परंपरा आली आहे का नाही? हिला तर मान्यच करावं लागेल तुम्हाला आम्हाला. म्हणून फक्त एकच नाव घेतो आणि पुढे चालतो. बघा, केरोबाबांच्या समाधीवरती फुलं टाकतो वाकून. अरे केरोबाबांच्या समाधीवरती फुलं टाकतो वाकून, सर्वांचं नाव घेतो महादू बाबांचं नाव राखून. विठाला विठाला ठला म्हणून या ठिकाणी आपण जर पाहिलं ना या भंगाकडे, अरे संत मालिका अशी आहे, संतांची किंमत लवकर कळत नाही बघा. कारण का ज्यांनी अंगावरची गोधडी धुतलीत ना त्याला संतांची किंमत कळेल. तुम्ही जीव टाक्यातलं माझं कीर्तन ऐकलं असेल, 6 दिवस होते गजर कीर्तनाचा 16 आनंदाचा. त्यामुळे तुकडोजी महाराजांचा अभंग होता माझा. कोणती? माझी गोधडी झाली जुनी. काय सांगावं? अरे माझी गोधडी झाली जुनी, तिला धुवून आण कोणी. दोन आना कोणी, तिला दोन आना कोणी. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, तिला दोन आना कोणी, तिला दोन आना ती बऱ्याच लोकांनी धुतली बघा, बऱ्याच लोकांनी. पण त्या गोधडीची किंमत कळली नाही. आता आम्हाला गोधडीची किंमत कळतीच थंडी वाजल्यावर. मी तो कार्यक्रम जर गेलो ना भाऊ, पहिली 2 गोधड्या पांघरून घेतो बाबा, ती थंडीच जात नाही. आणि विशेष म्हणजे खोटं सांगत नाही, नामधारकाला थंडी वाजतच नाही. विचार करा महाराज, अरे ज्यांनी 12 वर्ष पोटामध्ये तप केलं, नामासाठी 12 वर्ष पोटामध्ये असलेला शुकमुनी जेव्हा किंमत कळली तेव्हा कापत कापत बाहेर आलं. प्रमाण तुम्हाला म्हणजे लक्षात येईल या ठिकाणी. ब्राह्मणाचे पोर एक खेळासे प्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासे प्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासे ब्राह्मणाचे पोर एक खेळासे प्याले. 12 वर्षेला पाले रे, 12 वर्षाला पाले रे, 12 वर्षाला पाले रे, 12 वर्षाला पाले रे. कापत कापत बाहेर कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर कापत कापत बाहेर आले. नागवेचे पळून गेले रे, नागवेचे पळून गेले रे, नागवेचे पळून गेले रे, नागवेचे पळून गेले रे. ऐक गेली तुझ सांगताले, आई सजाने खेळ खेळ रे. ऐक गेली तुझ सांगताले, आई सजाने खेळ खेळ रे. ऐक गेली तुझ सांगताले, आई सजाने खेळ खेळ रे. ऐक गेली तुझ सांगताले, आई सजाने खेळ खेळ रे. 12 वर्ष लपलत ना, ब्राह्मणाची पूर्ण एक खेळायची बी आली. विचार करा महाराज, आता ब्राह्मण काका वेगळे आणि ज्योतिष काका वेगळे बरं का. मी ब्राह्मण काकाची निंदा कधीच करत नाही. मी आता परवा गंगेवरती प्रवचन केलं, ती एक ज्योतिष काका बसलो तिकडं. आता त्यांना काही ज्ञान राहत नाही, पण ते पोपट पिंजरा ते उमसलाय. एक कीर्तनकार बाबांनी म्हणलं मला ते, एक कीर्तनकार इकडे इकडे ते भविष्य पाहून जाय. मी गेलो, म्हणलं पाय भविष्य. आणि शास्त्र सांगतं बरं, कधी आयुष्यात आपला हात कोणाला दाखवायचा नाही, कधी लक्षात घ्या, काही दाखवायचं नाही कोणाला. ते म्हणजे तुला भविष्य पाहायचं, म्हणलं पाय पाहिलं भविष्य. बघा त्यानं ते पोपटाचा पिंजरा दरवाजा उघडला, ते पोपट बाहेर आलं, एक मांजर आलं आणि ते पोपटच घेऊन गेलं.
त्याला म्हणलं का रे? ते म्हणजे न्याला पेपट न्याला पोपट न्याला पोपट न्याला पोपट. म्हणले बावळाटा, तुला जर माझं भविष्य कळतं, मग आज तुझ्या पोपटाचं मरण येणार होतं हे तुला का कळलं नाही? हं? अरे हे कळलं पाहिजेत ना आपल्याला. ज्ञानोबराय ओवी सांगतायत विषाचे कांदे कोणते आणि अमृताचे कांदे कोणते कळलं पाहिजेत ना आपल्याला. आगा विषाचे कांदे वाटुनी मग रस घ्यायचे पिळवणी तयानं अमृत ठेवणी जैसे अमर होणे. तुम्हाला अमर व्हायचं आहेत ना, या सगळं हिंडायचं नाही बघा. त्यासाठी संतांचं चरण सांगितलंय बघा. इकडे आपण जर पाहिलं तर संत बालिकेमध्ये बरेच संत आहेत बघा. पण आता तुम्ही बरेच उदाहरणं ऐकले. मग आज आपल्याला श्री संत शेणा महाराजांचं जीवनचरित्र पाहायचं आहे. फार गोड चरित्र आहे बघा, फार गोड. विचार करा. जसं ज्ञानोबरायांकडे पाहिल्यानंतर काय होतं माहितीये का? संतांनी वर्णन करावं काय? ज्ञानाचा ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर सागर सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. विचार करा महाराज, ज्ञानाचा सागर ज्ञानोबराने म्हटलेत ना, तसं आमचं संत शेणा महाराज म्हणलं ना, तर सामाजिक कार्यामध्ये संत शेणा महाराजांचं स्थान खूप आगळवेगळं आहे बरं का, खूप आगळवेगळं आहे. एक साधक या ठिकाणी संत शेणा महाराजांकडे गेला होता. महाराज, आम्हाला परमार्थ करायचा आहे, पण परमार्थ करताना आम्हाला सुखाची प्राप्ती होईल? काय प्रश्न केलाय? आम्हाला परमार्थ करायचा आहे, पण परमार्थ करत असताना आम्हाला सुखाची प्राप्ती होईल महाराज? तेव्हा संत शेणा महाराज म्हणतायत, बाळा तुला ऐकायचं आहे? अरे परमार्थ करताना जे लोक सुखाची अपेक्षा करतात त्याला महामूर्ख समजावं, हे संतांचं वाक्य आहे. देवाकडे आपण जर गेलोत ना, काही मागायचं नाही. काय म्हणतात, बंगला दे, काय म्हणतात गाडी दे, काय म्हणतात दोन आपले बायकांनी म्हणत विचार करा, 2 गाड्या दे म्हणतात ना काही लोक. पण देवाकडं काहीच मागायचं नसतं महाराज, काहीच मागायचं नसतं. तर संत शेणा महाराज साधकाला समोर उभं केलं आणि सांगितलं, ऐकायचं? अरे जे लोक परमार्थ करताना सुखाची प्राप्ती करतायत ना, मागणी करतात ना, ते लोक पापी समजायचे. त्यावेळेस संत शेणा महाराजांनी एक फार गोड उदाहरण सांगितलं त्यांना. उदाहरण कोणतं ऐका. काय झालं, हनुमंतराय त्यांना मुलाचं लग्न करायचं होतं म्हणून मुलगी पाहायला निघाली मुलगी पाहायला. आता हनुमंतराय सोपे गाव, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अरे एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचा वरदान, अंजनीचा सुता तुला रामाचा वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. आता हनुमंतरायला पत्नी किती हो? हनुमंतराय हे सूर्याचे जावई आहे. सांगायला गेलं बाबाला अवघड होईल, डोक्याला मुंगे येतील. तसं जर पाहिलं ना, रावण
रामप्रभूंचे सासरे वाली सुग्रीव रावणाचे चुलते. हे तर रामायण जर ऐकायला गेलोत नाही डोक्याला म्हणजे मी तुला मुंगे येतील महाराज. सीता माता रावणाची कन्या आहे का नाही, हे उदाहरण बघाय. बघा वाली सारखा व्यक्ती ताकदवान कोणीच नव्हता. रावणानं 33 कोटी देव बंदिस्त केले, पण एक आहे महाराज, अंगदाच्या पाळण्यावरती 6 महिने खेळलं म्हणून रावणाला उलट टांगलं. का? रावणाला माहित होतं माझे वडील वास्तव काय आणि हे काय दोघं भाऊ आहेत ना, म्हणून या ठिकाणी वडिलांची आज्ञा काय आणि चुलत्याची आज्ञा काय, म्हणून त्या ठिकाणी रावणाला उलट टांगलं होतं. उलट टांगून घेतलं रावणाने अंगदाच्या पाळण्यावरती. अद्भुत रामायण वाचा मग तुम्हाला कळलं या ठिकाणी. बघा रामायणामध्ये खूप अवघड सांगितलंय बरं का. रावणामध्ये इतकं अवघड सांगितलंय का सीता माता त्रिजटा, कारण त्रिजटेला स्नान झाल्यानंतर एका वेळेस कुंकू लागायचं. किती माहिती का? 2.5 क्विंटल एका वेळेस. आता आम्ही 10 रुपये डबे आणतो वरचे वर पुरवतो, तिला 2.5 क्विंटल कुंकू एका वेळेस लागायचं. कोणाला? त्या त्रिजटेला. ते कुंभकर्ण एवढं अवघड होतं, त्याला उठवायला रावण नाही गेला महाराज. सिंगड नगड बिगड पार वाजवली महाराज, पण ते काही भाऊ उठाना, जिलेबाईचा वाज दिला तरी उठाना. शेवटी त्याच्या अंगावरती 7 हत्ती सोडली. कोणावर? कुंभकर्ण सांगतो मी. 7 हत्ती सोडले. त्यापैकी शास्त्रकार म्हणतायत 5 हत्ती कुंभकर्णाच्या बेंबीत पडून मेले. आता बेंबी होती का बेंबाडा होता? आपल्या पायाखाली लवकर सोंडीकडे मरत नाही. सोंडीकडे राहते ना, हाती सारखंच राहतं बघा, ते लवकर मरत नाही. आणि त्याच्या बेंबी 5 हत्ती मेलीत. म्हणजे काय अवघड आहे बा. राम अद्भुत रामायण फार गोड. आता माझ्याकडे नवीन तो विषय आला माझ्याकडं अद्भुत रामायणाचा, कारण ठाण्याला कीर्तन आहे अद्भुत रामायणावरची. माझा विचार करा महाराज, हे आपण जर पाहिलं तर हनुमंतराय निघाले, पण 100-200 पुरी पाहिल्या. आता काय केली पुरी पाहत मा एक पखवाजे बोबडे यांच्यावर राहतो त्या जोडीदार म्हणून. त्याचं लग्नच जमत नव्हतं बाळबाबा. ते म्हणे आता काय करावं, आता काय करावं, आता काय करावं. मग गेलं घेऊन त्याला बरोबर. नेमकं एका गावाला गेलो, ती पोरगी होती. म्हणली कोणाची पोरगी? म्हणे बाबा आपलीच आहे. मग लग्न करायचं का? नाही जमत. म्हणे का? म्हणे बोबडी. म्हणलं द्या टाळी. म्हणजे का? माझं आहे पखवाजा. तुमच्याकडे पखवाजा बोबडा नजरात लागले त्यांच्याकडे. विचार करा, माझा एक पखवाजा बोबडाच आहे म्हणली. म्हणलं झालं बा. मग त्या मुलीनं चहा दिला त्यांना. चहा प्याताना त्यानं गपचित मारावं का नाही? ते काय म्हणलं माहिती का? चहा लई गलम गलम आहे. ते बोबड आता त्या पूर्ण गपचित मारावं का नाही? ती पोरगी काय म्हणली माहिती का? फुतून फुतून पे. आता ही जर दोघांची सांगड जर अशी लागली तर संत आणि अभक्त किंवा या ठिकाणी तो नास्तिक आहे, हे नास्तिक जरी गेलेत ना संतांकडे, त्यांचा उद्धार होणार नाही. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. हनुमंतराय बसले आंब्याच्या झाडाखाली, एक पेरू घेतलं बसले खात. तेवढ्यात तिडून भीष्माचार्य चालले होते. जय हरी. काय हनुमंतराय चेहऱ्यावरले नाराजी आहे? काय नाही म्हणले, 100-200 पुरी पाहिल्या पण सुनबाई काही पसंत पडत नाही, मुलाचं लग्न करायचंय म्हणली. म्हणली मग नाही जमलं. म्हणली काही काळजी करू नका. म्हणजे का बरं? अजिबात काळजी करू नका, आपली मुलगी आहे म्हणली. कोण म्हणलं? आता मुलगा कोणाचा ऐकतायत ना का झोपले? कारण मला झोपले माणसं लई आवडतात, सांगत नाही पुढे. आता त्या ठिकाणी तुमचा मुलगा आहे आणि आपली मुलगी आहे. गेली मुलगी पाठव बसवली, मुलगी पसंत पडली आणि लग्नाचा मुहूर्त ठरला. बघा कॅलेंडर म्हणजे तारीख नाहीच ना, ती तारखेचा मुहूर्त ठरला. आकाशरूपी मंडप दिला. तसा हा मंडप या खांबावरती उभा आहेत ना, त्या आकाशरूपी मंडपाला खांब दिले. कोणते? शास्त्रकार म्हणतायत ससा धरलं, ससाचे शिंगाचे खांब केले आणि ते खांबाला लावलेत. 2 बल्ब लावले, एक सूर्य आणि चंद्र, हॅलोजन बल्ब. आता त्या ठिकाणी वर हडी मंडळी येणार होती. काय त्यांना जेवायला काय काय करायचं? एक म्हणतो गोड बनवा, एक म्हणतो तिखट बनवा. गोड काय बनवायचं आहे म्हणजे 3 दिवस खडी साखर पाण्यात भिजत टाका, तिला मोड फुटतील आणि खडी साखरेची उसळ बनवा. म्हणलं बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणली. मग अजून मग तिखट काय बनवायचं? म्हणलं उसळ झालीच ना आता. म्हणजे गोड म्हणजे कासव धरा, त्याचं दूध काढा, त्याचं तूप बनवा आणि त्या तुपात जिलेबी तयार करा. ऐकतायत ना तुम्ही? कासव धरा, त्याचं दूध काढा, त्याचं तूप तयार करा आणि त्या तुपात जिलेबी. ती वरडी मंडळी आपण ठरलं म्हणजे जिलेबी ठरली. आता वरडी मंडळी ती कोण कोण? ज्यांना तोंडच नाहीत ना ती वरडी मंडळी. आणि त्यांना वाढेकरी कोण कोण?
वांजेचे पुत्र वाढायला. आता वांजेबाईने किती नवस केला देवाला, तिला मुलगा होतो का हो महाराज? आमचे गुरुजी सांगायचे पठाडे बाबा, एका गावाला म्हणे एका बाईला मुलगाच नव्हता, तिनं देवाला नवस केला, देवा मला जर मुलगा दिलात ना मी तुला 6 पायाचं जनावर मारील म्हणली. किती? 6 पायाचं जनावर. देव म्हणलं एका 2 पायाचं कोंबडं ऐकलं होतं, 4 पायाचं बोकडं ऐकलं होतं, पण 6 पायाचं काही मी ऐकलं नाही. देवानं नवस केला आणि ते पाहिला मुलगा देऊन टाकला. मुलगा लहानचं मोठं झालं आणि त्या ठिकाणी परिणाम असा झाला, अख्खं गाव पाहायला नवसपूर्तीचा कार्यक्रम. बाईनं 6 पाय जनावर आणलं कुठून? आमची आई आम्हाला कोण सांगायची, केशवरावांची मुलगी डोंगरगावला दिली. केशवराव म्हणजे केस. केशवरावांची मुलगी डोंगरगावला दिली आणि नख्या रोग आला तर मरूनच गेली. त्या बाईने उकाडली, तेव्हा पुढे मारली. 6 पाय जनावर. तुम्ही जर असं देवाला फसवत असाल तर तुम्हाला कसा मुलगा होणार? विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. मग आता विचार करा, हे वर्णन जसं कानाला अयोग्य वाटलं तसं परमार्थ करताना सुख पाहणं सुद्धा अयोग्य आहे. कारण का बघा, आकाशरूपी मंडप तिला मान्य आहे, पण सस्याला जर सिंगच राही तर ते काम कसे उभे राहतील? भीष्माचार्य आणि हनुमंतराय जर बाल ब्रह्मचारी आहे, त्यांना मुलगा मुलगी झाली कशी? विचार करा. जर या ठिकाणी खडी साखर जर 3 दिवस पाण्यात भिजत टाकलीत ना, त्याला मोड फुटणार नाही. पण जर या ठिकाणी कासवाला जर स्तनच नाही तर दूध देईल कसं? जर तोंडच नाही तर जेवतील कसे? नवस करूनही मुलगा होत नाही तर वांजेचे पुत्र वाढायला आहे. जसं हे वर्णन अयोग्य आहे तसं संसारात सुख पाहणं सुद्धा संत म्हणतायत अयोग्य आहे. यासाठी ज्ञानोबरांची एक ओवी लिहून घ्या, खूप गोड ओवी बरं का. ज्ञानोबर म्हणतात, आगाम मग सांगितलं तुम्हाला विषयाचे कांदे वाटून सांडूनी अंगाची खोळी, सर्प निघालिया पाताळी, मग त्या तोचेशी कोण संभाळी तैसे झाले. आणि जोपर्यंत सर्पाच्या अंगावर काती नाही, त्या कातीने आपण जर स्पर्श केलात ना, सर्प आपल्याला दंश करतोय. पण सर्पाने आपल्या अंगावरची कातीने टाकून दिली का सर्प त्या कातनीकडे मागवळून पाहत नाही. तशी या जीवाची गत आहे. गर्भात असताना आपण देवाला म्हणतोय, देवा तू आणि मी एकच आहे, तू आणि मी एकच आहे. पण गर्भातून बाहेर पडला का विसरल्या सोमकोमच्या गोष्टी. विठाला विठ्ठला 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 काय भानगडे? इकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या शक्त्या पाहिजेत आपल्याला. मग या शक्तीमध्ये आमचे सेना महाराज कुठे बसतात हे आपलं आता वर्णन करायचं आहे. आता इथून जर पाहिलं ना, पूर्ण बालपणापासून इतिहास आमच्या दत्त महाराजांनी सांगून गेलेत. सांगितलं महाराज त्यांना सर्व त्यांनी सांगितलं या ठिकाणी. पण आता त्यांनी बालपण सांगितलं, परमार्थाचा मार्ग सांगितलाय. पण आमचे संत सेना महाराज यांचं अवतार कार्य जर पाहिलं तर नाभिक पुराण अध्याय क्रमांक 5. आता बऱ्याच लोकांना आमच्याकडे नाभिक पुराणच नाही. आता काय करावं, शोकांती काय आपली. मामांनी ते कुठून तरी केलं पाहिजे. आता तुम्ही आणलं ते सोनवणे मॅडमने ते नाभिक पुराणाचं प्रत केली होती, पण त्यामुळे बऱ्याच चुका आढळल्या. मी करेक्शन करवलं आता त्या ठिकाणी. आपली इगतपुरीची मॅडम आहे सोनवणे मॅडम, त्याच्यामुळे बरेच करेक्शन करायचं काम चालू आहे आता. त्याला अजून कमी कमी 3 ते 4 महिने जातील. आता मला नाभिक पुराणाची मूळ प्रत सापडली आहे आणि त्या प्रतवरती कोशिंब्यावरचे आमचे ते हिरमन भाऊचे सोनवण्यांचे मोठे बंधू आहेत, ते नामधारकायचं आपल्यावाले, त्या मधुभाऊ, त्यांच्याकडनं ती परत माझ्याकडे आली. आणि एक एक शब्द हा लाख लाख मोलाचा आहे. मग आता नाभिक समाज आणि संत सेना महाराज यांचं या ठिकाणी गुंफण कशी आहे हे थोडक्यात ऐका. विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कथा एक नांदी आहे बघा. नांदी अशी आहे, कथा सांगतो नाभिक पुराणाची, व्यासांची वाणी. आणि नाभिक पुराण प्रत्येक जण आपल्या पद्धतीने लिहित आहे, पण नाभिक शब्दाचा अर्थच आपल्याला माहित नाही. ना अधिक भीक, जो कुणाकडे भीक मागत नाही तो नाभिक आहे. विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आमच्या काही काही संध्याकाळी 6 वाजले काय अशी मुस्काळ टाका वाटतं का आपलं आपलं तोंड उघडून घ्यावं असं वाटायला लागलं. विचार करा महाराज, शोकांतिक वाटते कुठंतरी. माझा भाऊ प्यायचं लय, पण जेव्हा त्याला कळलं भाऊ कीर्तन करतोय गपचित राहिलं, माळच घालून घेतली. माझ्या पुढे बसताय महाराज जय जय म्हणलं, बस पुढे. काय होतं, अरे परमार्थ एकदा कळलात ना, सेना महाराजांची किंमत कळलीत ना ज्याला, तो पुढंच वाईट मार्गाला जाणार नाही. संतांची किंमत कळली तर. आता बाकी संत घेणार नाही, कारण बरंच मागचं सांगितले संत, फक्त सेना महाराज एकच सेना महाराज सांगतोय. मग ऐका,
नाभिक पुराण अध्याय क्रमांक 5 नाभिक समाजाची उत्पत्ती. भगवान शंकर एकदा गंगेच्या काठावरती परिक्रमा करत होते. कारण भगवान शंकर जर पाहिलं तर भोले बाबा आपण म्हणतोय ना, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव, भजन करी महादेव, भजन करी निघाले महाराज. गंगेच्या काठावरती या ठिकाणी एक टिटवी नावाचा पक्षी, तिनं अंडे घातली होती 2, आणि त्या अंड्याला पाणी लागत होतं. आणि ती टिटवी आपले हे 2 घातलेली अंडी पाण्यामध्ये वाहून जाता का काय, या ठिकाणी ते आपल्या पखाने ती अंडी पायाने आपल्या अंडी अशी लोटत होती महाराज. पण ती अंडी गोल असल्यामुळं ती परत ते पाण्याकडे जात होती. त्या टिटवी नावाच्या पक्ष्यानं लाख प्रयत्न केले, पण त्याच्यामधलं एक अंड बधी वाहून गेलं बघा. बिचवी टिटवी खूप रडू लागली या ठिकाणी. भगवान शंकर तिळवून चालले असताना त्यांचे पाय वाळूमध्ये रुतत होते आणि त्याची निशाणी पडत होती. आणि त्या निशाणीमध्ये काही मासे मारले जात होते. आणि टिटवी काय करायची, आपली अंडी वाहून जात असताना मेलेली माशी खायची. भगवान शंकरने विचार केला, अरे 2 अंडी या टिटवीने घातली होती, त्यापैकी एक अंड पाण्यामध्ये वाहून गेलंय आणि माझ्या पायाच्या निशाणीमध्ये काही माशी मेली आणि ही टिटवी खाती म्हणली या ठिकाणी. भगवान शंकर त्या टिटवी जवळ गेले, सांगितलंय, टिटवे काय अधर्म करते, एका बाजूला पुण्य करते आणि एका बाजूला अधर्म करते. कोणतं? अरे मेलेली माशी तू या ठिकाणी आपल्या मुखात टाकते, पाप आहे. आणि ज्या अंड्याला तू निर्माण केलं त्यापैकी एक अंड वाहून गेलं आणि एक अंड तू संमुखन करते, त्या ठिकाणी तू काहीतरी पापात्मक आहे. म्हणून तुकोबारांना नित्यपाठाच्या 12 अभंगापैकी पहिला अभंग लिहावा लागला. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. अरे पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, नर देऊनी हानी केली. विठाला 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 विठाला. देवा मी काय करू, परंतु ना सांगा मी काय करू, विचार करा. तसे या टिटवीने विचारलं, देवा मी काय करू म्हणले. आता म्हणले, टिटवे आता काहीच करू नको. जे एक अंड पाण्यात गेलत ना त्याचा विचार करू नको, जे राहिलत ना त्याचा विचार कर. टिटवीने आपल्या पायाने ते अंड लोटत 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 भगवान शंकराच्या पायाला स्पर्श करणार, तेवढ्यात भगवान शंकरांनी एक पाय वर केला आणि एका पायावरती 3.5 महिने थांबलेत. किती महिने? 3.5 महिने. आता 3.5 म्हणजे काय सोपं आहे का? औट हात का मानव देव अल्लाने तुझ दिया, अरे खाया पिया सुख दे देवया, खाया पिया सुख से सोया. काय सांगितलंय? औट हात का मानव देह. आऊट म्हणजे 3.5 हाताचा देह आपल्याला दिला बघा. या ठिकाणी काय झालं माहितीये का? भगवान शंकर 3.5 महिने एका पायावरती उभे राहिले, पण भगवान शंकराच्या गळ्यामध्ये बिजाणू नावाचा एक सर्प होता. त्याच्यामध्ये 3 प्रकारचं विष होतं. कोणकोणतं विष ऐकावर का? एक विष असं होतं, मनुष्याला जर तो चावलात ना तर मनुष्य आनंद नाचायचा. एक विष असं होतं, तो जर सर्प मनुष्याला चावलात ना मनुष्य झोपून राहायचा. आणि एक विष असं होतं का ते सर्प जर चावलात ना मनुष्य कायमचा गतप्राण व्हायचा. हे 3 प्रकारचे विष. त्या ठिकाणी काय झालं माहिती का? तिने त्या बिजाणू नावाच्या सर्पाला या ठिकाणी भूक लागली, आता करावं काय म्हणून बिजाणू नावाच्या सर्पाने आपलं मुख आ केलं आणि त्याच्या तोंडातलं 3 प्रकारचं विष भगवान शंकराच्या पायामध्ये जे खड्डं पडलं होतं ना पायानं, त्या खड्ड्यामध्ये जाऊन ते विष पडलं. आणि त्या खड्ड्यात बघा पडल्यानंतर त्याचा गर्भ तयार झाला महाराज. तो गर्भ या ठिकाणी एका माशाने सांभाळलाय.
मीन रूप हा मासा हा आपण म्हणतो मीन मासा आणि पाणी यांचं नातं वेगळं आहे. आता मीन म्हणजेच मासा, मासा म्हणजे ते मीन, जल वेगळं. पण याच्यामध्ये मीन शब्द का वापरला? हा संस्कृत भाषेनुसार राशीनुसार त्याला मीन शब्द वापरला आहे. ज्यांची रास मीन आहे, कुणी आहे की मीन राशीची इकडे कुणी? ते लय पाणी प्यात्या. पाणी म्हणजे आपलं चांगलं शुद्ध पाणी. त्याचं काय केलं, पाणी वेगळंच आठवतं. जे जास्ती मीन ज्यांची रास आहेत ना ते जास्ती पाणी पितात. विचार करा महाराज, कारण अशी वैशिष्ट्य आहे. आता कुंभरास कोण झालं ते माहित नाही. इकडे भरपूर लोकांची कुंभरास असेल. कुंभ राशीच्या लोकांना सध्या तळपायाचे विकार चालू आहे. आता मी काय ज्योतिष नाही, पण एक सांगतो या ठिकाणी. इकडे आपण जर पाहिलं ना, त्या ठिकाणी गर्भ तयार झाला आणि गर्भाला आकाश वगैरे, ए गर्भा तू जन्माला ये, जन्माला ये, जन्माला ये म्हणून त्या बघा त्याच्यातून एक पुरुष, महापुरुष जन्माला आला आणि तो नाभिक समाजाचा मूळ पुरुष आहे. कोणाला सांगता येईल का नाव काय? नाभिक समाजाचा मूळ पुरुष. तिकडून आपल्या समाजाची उत्पत्ती झाली बघा. त्याचं नाव सांगितलंय जयंत नावाचा एक आपला नाभिक समाजाचा मूळ पुरुष. पाहायचं असेल नाभिक पुराणाच्या मला तर वाटतं 3ऱ्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. जयंत नावाचा महापुरुष हा पहिल्यांदा नाभिक समाजाचा मूळ पुरुष निर्माण झाला. त्यानं काय केलं, मग तो भूमंडळावरती हिंडू लागला. मग त्या ठिकाणी काय केलं माहितीये का, मग लोकांची सेवा करू लागला. हातपाय चोळणं वगैरे अशी सेवा, सामाजिक कार्य करू लागला. या ठिकाणी धार्मिक कार्य करू लागला. पण एक दिवस काय झालं माहिती का, एका झाडाखाली बसला असताना एक साधू पुरुष त्या ठिकाणी आले. त्या साधूचं नाव होतं दैपन्न नावाचे ऋषी. हे दैपन्न नावाचे ऋषी त्यांनी प्रश्न केला, कोण आहे तू? मला नाव नाही, मला नाव नाहीत म्हणल्या ठिकाणी. पण मी जन्माला आलो या ठिकाणी एका गर्भातून. पाण्याच्या कडेला एक तळ, छोटं तळ होतं भगवान शंकराच्या पायाचं. त्यामध्ये माझी उत्पत्ती झाली. मग त्यानं सांगितलंय आजपासून तुझ्याकडे मी एक कार्य सोपवतोय. जगाच्या कल्याणा संतांची विभूती येण्याप्रमाणे तू जगाची सेवा करशील. म्हणून नाभिक समाजाचा मूळ पुरुष हा निर्माण झाला. बिजारू नावाच्या सर्पाच्या मुखातून पडलेलं विष त्यापासून निर्माण झाला. विठाला पण ऐका आता, जसं ही नाभिक समाजाची मूळ पुरुषाची उत्पत्ती, तसं इथं आपण जर पाहिलं ना, आता ऐका सेना महाराज, अरे बाणाच्या टोकावरती 6 महिने पडलेले आहे. पापणी उघडण्याची ताकद नाही, प्राण कंठाशी आलाय. दक्षिणायन चालू होतं. भगवंताने सांगितलं भीष्माजी देहाचा त्याग करून नाही, ज्यावेळेस उत्तरण लागेल त्यावेळेस माझा देहाचा त्याग करेल. तेव्हा सर्व भक्तांनी या ठिकाणी भीष्माचार्याला प्रश्न केला, म्हणे देवा तुम्ही देहाचा त्याग करा. आणि या ठिकाणी आपला देहाचा त्याग करून या लोकांची यात्रा सोडून निघून जात. त्या ठिकाणी उत्तरायण लागलं, पण लागण्याच्या अगोदर भगवंताचे त्याला वाक्य आहे, भीष्माचार्यजी फक्त एकच आहे, अन्न दुसऱ्याचं खाल्ल्यामुळं तुमची विचारशक्ती बदलली. आता अन्न कुठलं खावं कुठलं खाऊन याला प्राधान्य बरं का, कुठलं खावं कुठलं नाही याला प्राधान्य आहे. नर्तकीच्या घरचं अन्न खायचं नाही. मला चांगला अनुभव आहे नर्तकीच्या घरचा. तुम्ही कसं, मी 8 वर्ष वाघ्यामेच होतो. देवा शपथ खोट सांगत नाही बरं, व्यासपीठ उभं आहे आणि बोल त्यांना माहिती आहे 8 वर्ष न्यूज संभाळून खंजरी महाराज त्या मुरळ्यात नाचून नाचून महाराज घराची फारकत व्हायची पाहिजे झाली. काय सांगतो शेवटी गाव सोडावं लागलं आणि तिकून घुसलं तमाशामध्ये. फक्त माझ्याकडे गणगवळण सांगायचं काम आणि कृष्णाची ओळख सांगायचं काम आणि थोडं खाल्लं का भेटायचे 5-6 हजार रुपये आपल्याला. मग त्याला पिसवलं आळंदीलाच निघून गेलो. बरं ते गवळण लय अवघड महाराज, फक्त थोडक्यात शॉर्टकट सांगतो, मला माहिती नाही इकडं, पण तुमची माफी घेतो या ठिकाणी. विचार करा महाराज, तुकोबराय म्हणतायत नमिला गणपती माऊली सारजा. प्रत्येक ठिकाणी गणपतीला नमल्याशिवाय काही होतं का नाही. तसं तमाशात नमले येतात महाराज, काही म्हणत नाही पद, कारण ती इकडं शक्यच नाही. इकडे आपण जर पाहिलं हा म्हणजे हे असं म्हणलं का कांटाव करत आमची दादी. बरं म्हणतो जाऊ द्या, पण हे ऐका नीट विसरून जा बरं का. पुढे म्हणू नका, नाही तर बाबांना माहित झालं तर बाबा मला फोन करतील परत. ऐकून जा आता. अरे अधिगणाला रणी आणीला
नाही त्यापेक्षा आमचं संत श्याम महाराज म्हणतायत ना, पावा घोंगडी घेऊन हाती, पावा घोंगडी घेऊन हाती, पावा घोंगडी घेऊन हाती, पावा घोंगडी घेऊन पायी. घोंगडी घेऊन पाये, पवा घोंगडी घेऊन पाये, पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी. वेणू वाजविला सुस्वरे बाई ओ बाई ओ बाई, पावा घोंगडी घेऊन पाये, पवा घोंगडी घेऊन पाये. पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी. चला विठ्ठला 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 पण संत चरित्र असं आहे बघा, यामध्ये आपण जर पाहिलं तर सेना महाराजांचं अवतार कार्य म्हणजे भीष्माचार्यांचं अवतार कार्य आहे. मोठे श्लोक आहे याच्यावरती. पण सेना महाराजांचं जीवन करत असताना ज्या वेळेस महाराज विठ्ठल पंत आणि सेना महाराजांचे गुरुवर आहे देवीदास महाराज रामानंदांकडे नाम घ्यायला गेले बघा. नाम म्हणजे काय बऱ्याच लोकांना माहितीच नाही, तर गोष्टी सांगायची गरज नाही. कारण शेषा स्तुती प्रवर्तला जीवा चिरुणी पलंग झाला, तोही अंथुरणा तळवटी दडी. विचार करा, तुमच्याकडे सर्व बाबांचे वाक्य या ठिकाणी नामधारक आहे. म्हणजे आपण जर पाहिलं ना, मग सर्वात महत्वाचं ज्या वेळेस देवीदास महाराज आणि विठ्ठल पंत यांना रामानंद स्वामींनी उपदेश केला, पण राहिल्यानंतर या ठिकाणी प्रत्येकाची विभागणी झाली बघा. या ठिकाणी विठ्ठल पंत वेगळ्या बाजूला गेले आणि देवीदास महाराज या ठिकाणी जबलपूर जवळ एक बांधवगड म्हणून गाव आहेत, त्या बांधवगड जवळ गेली. पण तिथूनही आपण जर पाहिलं तर सेना महाराजांचं मूळ गाव हे बांधवगड नाहीत. मामांचा आमचा परवा विषय झाला. तिथून काही अंतरावरती, जवळजवळ मात्र 28 किलोमीटर अंतरावरती एक तिलवाडा म्हणून गाव आहेत. आता जर बांधवगड हे सेना महाराजांचं मामाचं गाव. पण काय झालं, ज्या वेळेस देवीदास महाराज नामचिंतन करत असताना त्यांना अवस्था प्राप्त झाली आणि अवस्थेमध्ये त्यांनी आपलं घरदार सोडलं होतं, साधना करायला गेले. आता माणसाला काही अवस्था झालीत ना, आता काही काही अवस्थेची सोंग करतात. सोंग करतात बाबा काही काही अवस्थेची, म्हणून लोकांनी आपल्याकडे पाहावं, होई 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 होई. रात्री परवा दिवशी कीर्तनात ठीक अवस्था झाली एकाला. त्याला माग महाराज, त्याला माग गपचित मराव का नाही, ते पुढे येऊन मला म्हणतो, हे बंडा महाराज, बंडा महाराज. म्हणलं काय, 10 रुपये दे म्हणे. का बरं? हे म्हणले बिडी आणायची मला अवस्थेमध्ये. अरे काय अवस्था महाराज, अवस्था तुम्हाला माहित आहे कशी? अवस्थेची 21 प्रकार सांगितले. जो साधक गडबडा लोळतोयत ना, समजायचं आहे नाम देण्यामध्ये काहीतरी चुकी आहे. जसं सापाला आपण काठी मारली त्याला जखम होती, साप गडबड लोळतोत ना, तसं नाम देताना सद्गुरुकून जर काही चुकी झालीत ना, तो साधक गडबडा लोळतोय. विठाला मग त्या ठिकाणी काय झालं, संत सेना महाराज लहानचे मोठी होऊ लागले आणि साधना करून देवीदास महाराज आपल्या घरला आले बघा. मुलगा सात्विक होतं, कारण का मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ना, तशी गत होती बघा. या ठिकाणी त्या ठिकाणी संत सेना महाराज दररोज भगवंताच्या मूर्तीकडे पाहायचे, कारण पांडुरंगाची मूर्ती अशी होती, नाही घडविला नाही बैसविला. विचार करा महाराज, आधी रचेल ही पंढरी. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं ना, पांडुरंगाची मूर्ती बसवा पुढे करावी आणि संत सेना महाराजांनी हात जोडावे आणि पांडुरंगाचं नामस्मरण करावं.
देवीदास महाराजांनी पाहिलं, कारण प्रेम कोरबाईच्या स्तनातलं दूध पिलेले एक संत महात्मा आपल्या पोटी जन्माला आले हे देवीदास महाराजांना माहीत होतं, कारण नामधारक होते या ठिकाणी. आणि म्हणून सांगितलंय रामानंद बाबांना, बाबा आमच्या घराला या, आमच्या मुलाला नाम द्यायचं आहे. रामानंद स्वामी ज्यावेळेस महाराज द्वादशीच्या पर्व काळावरती ज्यावेळेस महाराज या ठिकाणी बांधवगडला गेले आणि आमच्या सेना महाराजांना या ठिकाणी द्वादशी दिवशी नाम दिलं. बघा, द्वादशी नाम दिलं. त्या नामचिंतनाच्या जोरावरती महाराज सेना महाराजांनी एवढा परमार्थ केला, एवढा परमार्थ केला. बघा, संत सेना महाराजांचं नाव इतकं आज आजरमल झालंय, पण संत सेना महाराजांचे अभंग आणि गवळणी कमी बरं का. संत सेना महाराजांचे अभंग जर पाहिलेत तर 42 अभंग आहे, एकूण 42 अभंग आहे. त्यापैकी अजून 9 अभंग द्वैतपर प्रकरणातले आहेत, त्यानंतर अजून परत 13 अभंग मागणीपर प्रकरणातले आहेत आणि 42 अभंग हे उपदेशपर प्रकरणातले आहे. आणि त्यामध्ये 32 गवळणी या आमच्या संत सेना महाराजांच्या आहे. विठ्ठल साहित्यामध्ये संत सेना महाराज एक नाव असं झालं निर्माण का ते एक वादळ झालं. पण जसं कारण नामदेवराय आणि संत सेना महाराज, आता बऱ्याच लोकांचं फोटोचं गंध बाबा गडबड आहे बरं का. काही लोक सेना महाराजांचा फोटो म्हणून नामदेवरायांची पूजा करतात आणि काही लोक नामदेवरायांचे फोटो म्हणून सेना महाराजांची पूजा करतात. तिकडे 2 प्रकारचं सेना महाराजांचा नामदेवरायांचा फोटो ओळखण्याचे 2 प्रकार बरं का. लक्षात घ्या, बारीक सांगतो या ठिकाणी. नामदेवरायांचा फोटो जर ओळखायचा असला नामदेवरायांचा, तर नामदेवरायांच्या पायामध्ये या ठिकाणी फुलाची माळ आहे आणि सेना महाराजांच्या पायामध्ये फुलाची माळ नाही. एवढं फक्त त्याच्यावरून लक्षात येतं. फक्त दोन्ही सेम टू सेम आहे. विचार करा, कारण नामदेवरायांच्या काळामध्ये या ठिकाणी जसं बघा या ठिकाणी नामदेवरायांची परीक्षा पाहण्यासाठी भगवंतांनी कुत्र्याचं रूप घेतलं होतं ना, तसं संत सेना महाराजांची परीक्षा पाहण्यासाठी अनेकांनी लाख प्रयत्न केला. बघा, एक भिक्षा मागणारा भिक्षुक संत सेना महाराजांकडे आला होता आणि त्यांनी सांगितले, महाराज एक काय म्हणले, 5 दिवस झाले पोटामध्ये अन्न नाही, मला काहीतरी अन्न द्या म्हणले. या ठिकाणी संत सेना महाराज म्हणले, बाबा मीच 3 दिवस उपाशी आहे, मी तुला कसं अन्न देणार. पण संत आहेत महाराज ठिकाणी. संत सेनामान त्याला बसवलं, 4 घरं माधुकरी मागितली, स्वतःच्या हाताने भाकरी बनवली आणि त्या भिकाऱ्याचं पोट भरलं. याला म्हणतात संत. विठाल जर पाहिलं ना, एवढं वर्णन करत असताना पण माझे संत कसे आहे, हे संत सेना महाराजांनी अभंगाच्या प्रथम उदार तुम्ही संत, 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 उदार तुम्ही संत. माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार. माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, केवढा करा उपकार, केवढा करा उपकार. उदार ते संत, माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत. उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत, बाप कृपावंत, माय बाप कृपावंत. काय शब्द वापरला, उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत. इकडं सेना महाराजांनी 2 शब्द वापरले.
उदार संत आणि मायबाप आता इकडे दोन्हीची सांगड जर घातलीत ना, जेवढी मायबाप आपल्यावर कृपा करतात त्याच्या 10 पटीनं संत आपल्यावर कृपा करतात, हे शेण महाराजांचं म्हणणं झालं. मग कोणती कृपा केली? मग प्रेम कुंवरबाईनं आपल्या स्तनातलं दूध शेणा महाराजांना पाजलं, हेच मोठी उपकार आहे मायबाप कृपावंत. आणि त्यांना संत शेणा महाराजांना भक्तीचा मार्ग दाखवला, ही खूप मोठी कृपा आहे. पण उदारता शब्द अशी आहे, उदारता म्हणजे काय? शास्त्रामध्ये उदारता शब्द एक इतका महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं नावलेश नाही, स्वतःचं कल्याण साधणार नाही, दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपलं देह या ठिकाणी जिजवतोय, त्याला देऊन टाकतोय, त्याला उदारता शब्द म्हणतात. पण काही ठिकाणी उधार शब्द आहे, काही उधारी करायची हाऊस राहते लय हाऊस, इतकी हाऊस राहते काहीला, त्याच्यामध्ये अधिकार राहत नाही, काहीच नाही. कारण आमचे पोपट महाराज कासरखेडकर आम्हाला कायम सांगतात, बाबांची वाक्य असायची, ज्याचा अधिकार आहेत ना तोच उदारता असतो. संत अधिकारी पुरुष आहे, कारण वैराग्य आहे. मी तुकोबराय थोडं प्रमाण तुम्हाला सांगून जाईल, कारण का दोघांची सांगड घालू आपण आता. तुकोबराय आणि संत शेणा महाराज एवढे उदार आहे. जसं तुकोबरायांचं वैराग्य आपण जर पाहिलं ना, फार अवघड आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुकोबरायांचे 14 टाळकरी, त्यापैकी एक टाळकरी होते, कोण? अनगडचा फकीर. तो अनगडचा फकीर असा होता, त्याच्याकडे एक भांड होतं. भांड, त्या भांड्यामध्ये किती पीठ टाकलं तर भांड भरत नव्हतं. याचा त्याला अहंकार होता. म्हणून तो रांजणगावच्या ब्राह्मण काकाकडे गेला आणि त्यांना सांगितलंय, ब्राह्मण काका, माझ्याकडे असं भांड आहे, ते किती पीठ टाकलं तर भांड भरत नाही, मग असं संत कोण आहे दाखवा ना मला. ते म्हणले, बुवा आमचे संत शेणा महाराजांची समाधी निघून गेलीत म्हणले. त्यांनी समाधी घेतली अगोदर, आता राहिले त्यांच्या नंतर फक्त आता तुकोबराय. म्हणजे मग जा म्हणले तुम्ही देहुळ तुकोबरायांकडे. पण तो तुकोबरायांकडे आला महाराज, पण येत असताना एक परिणाम घडला. तो रस्त्याने येत असताना एक बोंबलत होता. कोण? तो अनगडचा फकीर. काय म्हणायचं माहिती का? अरे हाय कोई माई कलाल का मेरा कटोरा भर देगा, अरे हाय कोई माई कलाल का मेरा कटोरा भर देगा. म्हणत 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 देहू गावच्या विषयाला काही टवाळखोर मंडळी बसली होती. का हो, कोण आहे तुम्ही? अनगडचा फकीर आहे. कालात आज मला तुकोबरायांचं वैराग्य पाहायचं आहे. वैराग्य पाहायचं कारण माझ्याकडे असं एक भांड आहे, किती पीठ टाकलं तर भांड भरत नाही, म्हणून मी त्यांची परीक्षा पाहायला आलो म्हणली. कारण का मी असं ऐकलंय, संत शेणा महाराज या ठिकाणी निघून गेलेत म्हणले, आता वैकुंठाला गेले म्हणले या ठिकाणी. आता राहिले तुकोबराय. आता शेणा महाराज तर काही मला मिळणार नाही, म्हणून तुकोबरायांकडे आलो म्हणले या ठिकाणी. म्हणजे समोरचं घर आहेत ना, हे तुकोबरायांचं आहेत बघा. अनगडचा फकीर तुकोबरायांच्या घराकडे येत होता. पण सज्जनांनो थाप मला का त्या ठिकाणी परिणाम असा झाला, सर्वात महत्वाचं प्रमाण असं झालं महाराज, तुकोबरायांचे 3 मुलं अन्न करता मिळली बघा, अन्न करता मिळली. राहिली होती भगीरथी. अरे भगीरथी लहान होती, भगीरथीच्या पोटामध्ये 3 दिवस झाले अन्न नव्हतं. आणि भगीरथी आईला म्हणत होती, आई 3 दिवस झाले पोटामध्ये अन्न नाही, आता जर मला तू भाकर दिली नाहीत तर माझा मृत्यू होईल, आई मला काहीतरी करून भाकर देत म्हणजे या ठिकाणी. महासाहेबांच्या डोळ्यातून घळकन पाणी उघडलं, घळकन पाणी उघडलं. लुगड्याच्या पदरानं आपले डोळे पुसले. अरे चिमणी कोकली तर घरात दाना नाहीत, तू माझ्याकडे अन्न मागती. या ठिकाणी बापानं संसाराचं वाटोळं केलं, संसाराकडे लक्ष नाही, विना घेतात आणि भजन करायला जातात निघून. करायचं काय? भगीरथीचा हात पकडला आणि आमच्या महासाहेब देहू गावामध्ये भिक्षा मागू लागल्या. तुकोबरायांची पत्नी आमच्या महासाहेब देहू गावामध्ये भिक्षा मागतात. लोकांना दया आली, भांड पुढं केलं, कोणी शरभर ज्वारी टाकायचं. असं करता करता 2 शेर ज्वारी जमली बघा, 2 शेर. भगीरथीने ज्वारी पाहिली आणि आनंदाने नाचू लागली. जसं साधकाला रामनाम भेटवत ना तसं, या रे नाचू प्रेमानंदे, या रे नाचू प्रेमानंदे, राम नामाचे आचरणे, राम नामाचे आचरणे, राम नामाचे आचरणे. या रे नाचू प्रेमानंदे, या रे नाचू प्रेमानंदे, राम नामाचे आचरणे, राम नामाचे आचरणे.
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम भव सिंधु तारक नाम भव सिंधु तारक नाम यारे नाचू प्रेमानंदे यारे नाचू प्रेमानंदे राम नामाची आचंदे राम नामाची आचंदे या रे नाथ प्रेमानंद या रे नाथ प्रेमानंद राम नामाची राम राम अरे जोहारी पायने भगीरथी नाचू लागली. आज माझी आई मला गरम गरम भाकर करून देणार. आज मी आईच्या हातची गरम भाकर करणार. आणि बाबा आले की बाबाला सांगेल, बाबा माझ्या आईने मला गरम गरम भाकर करून दिली. साहेबांनी जातं काढलं महाराज. जात्यावरती दळण दळू लागल्या. भगीरथीने आईच्या खांद्यावरती हात ठेवले होते आणि तेवढ्यात अनगडचा फकीर तुकोबरायांच्या घरासमोर आला आणि मोठ्या बोंबलला, अरे हाय कोई माई का लाल मेरा कटोरा भर देगा. आईच्या खांद्यावरचे हात काढले. दाराला मोडकी फळी लटकली होती. ती फळी बाजूला केली आणि भगीरथीने पाहिलं तर कोणीतरी फकीर काका आपल्या घरासमोर आलेले आहेत. जात्यातून नेमकं पीठ खाली पडायला सुरुवात झाली. ओंजूळ भरली आणि भगीरथी अनगडच्या फकीरकडे निघाली. तेवढ्यात साहेबांनी भगीरथीचा हात पकडला आणि सांगितलं, भगीरथी पीठ खाली टाक. भगीरथी पीठ खाली टाक. पण भगीरथी पीठ खाली टाकत नाही, तुकोबरायांची कन्या आहे. साहेबांना राग आला आणि एक जोरदार फटका भगीरथीच्या हातावर मारला. हातातलं पीठ खाली पडलं गेलं. फक्त हाताला पीठ चिटकलं होतं. हाताला चिटकलं पीठ. भगीरथी बाहेर गेली. अनगडच्या फकीरनं भांड पुढे केलं आणि भगीरथीनं काहीच केलं नाही. आपले दोन्ही हात त्या भांड्यामध्ये फक्त झटकले. असे ते हात झटकले. परिणाम असा झाला, ते भांडही भरलं आणि ओसंडून भरून पीठ वाहू लागलं आणि तिकडे पिठाचा ढिगारा पडला. भांड खाली ठेवलं आणि दर्शन घेतलं आणि अनगडचा फकीर म्हणू लागला, तुकोबराय तुम्ही खूप श्रेष्ठ आहे. तुकोबराय तुम्ही खूप श्रेष्ठ आहे. तेव्हा भगीरथीचे वाक्य आहे, ए मूर्खा, मी तुकोबराय नाहीत, मी तुकोबरायांची कन्या भगीरथी आहे. तेव्हा तो 5 फूट मागं सरकला आणि अनगडच्या फकीराच्या मुखातून एक वाक्य निघालं. जर वाक्य आवडलं तर तुकोबरायांच्या नावाने टाळी बाजूला इसरायचं नाही बरं का. पण नाही तर मग बस जाईल, मग तुम्ही हात कराल. असं नाही, म्हणजे त्या शब्दाला फिट टाळी बसली पाहिजे. मग आता विचार करा, त्यावेळेस अनगडचा फकीर म्हणतोय, तुकोबरायांची मुलगी जर एवढी श्रेष्ठ आहे, काय म्हणले, तुकोबरायांची मुलगी जर एवढी श्रेष्ठ आहे तर वैराग्यवान तुकोबराय किती श्रेष्ठ असतील. याला म्हणतात उदारता. याला म्हणून उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत. विचार करा, कुठे गेले तुकोबराय? भंडार डोंगरावरती गेले आणि तुकोबराय त्यांचं टाळकरी म्हणली, अरे मराठ्याला माळी घालावं नवल नाही, पण एका मराठ्याने एका मुसलमानाला माळ घालावी खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि पहिली प्रमाण माझ्या तुकोबरायांनी दाखवून दिले भंडार डोंगरावरती. म्हणून तसं संत सेना महाराजांनी पहिली माळ कोणाला घातली माहिती आहे का? पहिली तुकोबरायांनी एका गायीच्या गोऱ्याला तुकोबरायांनी माळ घातली. बांधवगडला आजही त्या नंदीची समाधी आहे. तुम्ही गेलेत ना, आहे का नाही? त्या नदी समाधी आहे. जसं आमच्या ज्ञानोबरायांनी रेडा बोलावला, विचार करा महाराज, तर तसं आमच्या संत सेना महाराजांनी जेव्हा नामधारक पूर्ण झालेत तेव्हा पहिली माळ या ठिकाणी, जर एक रेडा होता त्या रेड्याला पहिली तुकोबरायांनी माळ, आपला नंदीला माळ घातली. आणि आजही तो नंदीची समाधी बांधवगडच्या वायव्य दिशेला भग्न अवस्थेमध्ये आहेत. तिथं आमचं कोणाचंच लक्ष नाही. त्याचा जो मालक होता, हा मालक आपण जर पाहिलात ना, त्या ठिकाणी त्याचं नाव भगवानजी, या ठिकाणी भगवानजी नाव होतं या ठिकाणी. आणि तो या ठिकाणी आपण जर पाहिलात ना, त्याचं आडनाव सांगितलं जैत भगवानजी जैत नावाचा या ठिकाणी त्या नंदीचा मालक. बघा, जसं आपण जर गेलोत ना,
ज्ञानोबरांच्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, त्या रेड्याचा मालक आहे वाकोबा. त्याच्यामध्ये आज आहे. आणि मुक्ताईचा पहिला शिष्य तो वाकोबा आहे. तसं आमच्या संत शहाणा महाराजांचा पहिला शिष्य तो एक नंदी आहे. कारण नंदी काय तेवढा सोपा नाही महाराज. जगात आपण खूप श्रेष्ठ आहे बरं का, आणि त्यातल्या त्यात नाशिकला तर खूप श्रेष्ठ आहे. जगामध्ये एक प्रक्रिया अशी आहे, एक प्रक्रिया नाभिक पुराणाच्या मला तर 9व्या अध्यायामध्ये फार गोडवर आले. मामा तू आपला विषय काही झाला की मला माहित नाही, पण 9वा अध्यायाचा नाभिक पुराणाचा त्यामध्ये नंदीची उत्पत्ती ही नाभिक पुराणात सांगितली व्यासांनी. ती कशी ऐकाव का? नाशिक जिल्हा इतकं भाग्यवान आहे, तुम्ही 12 ज्योतिर्लिंगापैकी कुठेही जा, 12 ज्योतिर्लिंगापैकी, पण आपल्याकडे एक ज्योतिर्लिंग असं आहे, आतमध्ये शिवलिंग आहे पण बाहेर नंदीच नाही. कुठं सांगावं लागेल का आता तुम्हाला? विठाला 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 विठ्ठला विठ्ठला गोड कथा आहे महाराज. त्या ठिकाणी ब्रह्म हत्याचं पातक दूर करण्यासाठी कसे कसे आले काय का या ठिकाणी मी तुम्हाला 5 मिनिटात सांगतो आणि लगेच पुढच्या विषयाला स्पर्श करतो. माझा वेळ संपत आलेला आहे. इथे आपण जर पाहिलं ना, भगवान शंकर कैलासवरती होते. काहीतरी विचित्र आवाज झाला आणि ब्रह्मदेव त्याच्या पाठीमागे होते आणि ब्रह्मदेवाने विचित्र आवाज काढला. भगवान शंकरने मागं पाहिलं, तिसरं नेत्र उघडलं आणि भगवान शंकराचं या ठिकाणी तिसरं नेत्र उघडल्यानंतर भगवान ब्रह्मदेवाचं एक मुंडकच कापलं. पहिली 5 ब्रह्मदेवाला मुंडकं होती, एक मुंडकं कापलं काल भैरवनं, तुमच्या खेळ भैरवला पडले. दुसरं कापलं या ठिकाणी भगवान शंकरानं. विचार करा, तेव्हापासून ब्रह्मदेवाला 3च मुंडके, रजगुण तमगुण सत्वगुण. पण ते मुंडकं काही केल्यानं भगवान शंकराचा पाठलाग सोडना. मग अगं जसं आपलं घरचं सोप काय आपलं पाठलाग सोडत नाही, आमची जगदंबा पाठलाग सोडत नाही, तेव्हा ते तुमचं भगवान शंकराचा पाठलाग ते कसं काय सोडी? जगदंबा आमची काय केलं समजलं, काय केलं नाही समजलं का? जगदंबा म्हणजे वणीच्या गडावर नाही नाही, आमची जगदंबा. अहो तिनं असा वैताग दिला एक दिवस, ते कोकळ्यावरच राहतं ना, कोकळ्यावरत घरी सांगू ना बरं कोणी बांधगडीचा पाय वर बसला, ते कोकळ्यावरच धरलं महाराज तिनं. आणि काय झालं माहिती का, मी कार्यक्रमाला निघालो, घरात जाय बाहेर ये, घरात जाय बाहेर ये. मला अरे काय यार झालं माहिती म्हणली याड्यासारखी. ती म्हणजे तुम्हाला तर अक्कलच नाही म्हणली, हे करत म्हणलं काय झालं, आज माझा उपवास आहे. म्हणले उपवास आहे, सोड ना, 8:30 झाले म्हणले. हो तसं नाही म्हणजे तुम्ही ते कीर्तन करतात पण तुम्ही लोकांना काय सांगता म्हणले, तुम्हाला आखली तपासच नाही. म्हणले काय झालं, तो कोकिळाचा आवाज ऐकल्याशिवाय उपवास सुटत नाही. मी तर गपकन खालीच बसतो. अगं म्हणलं जगदंबे 8:30 होत आले, ती कोकिळा बिचारी खोप्यात जाऊन झोपली असेल, ती मध्ये गेली लागली रडायला. पोरगा आलं म्हणे पप्पा तुम्ही मम्मीला काय बोलले का? म्हणलं नाही बा आपलं काय काय म्हणायचं, आपलं काय माघार घेऊन टाकली मी. म्हणलं खरं रडते का बरं? म्हणलं आरतीला म्हणलं ती कोकिळा झोपली असेल ती लागली रडायला. म्हणलं इकडे ये. म्हणले काय? एक कर म्हणले, आता कोकिळा या ठिकाणी गागणार नाही, तिचा उपवास सुटणार नाही, ही उपाशी मारायला बसलं म्हणले. म्हणजे मग माझ्या मोबाईलमध्ये कोकिळाची रिंगटोन आहे म्हणली. तू बाथरूम जवळ जा म्हणजे आवाज घुमल, तिच्या कानावरती तो आवाज घुमला तेव्हा ती उपवास सोडील बा. महाराज माझं पोरग माझ्यापेक्षा आत्राप. ते गेलो आणि ते कोकिळाची रिंगटोन म्हणली, कोकिळानं कुहू कुहू केलं. मंडळी घाई घाई पळत आली म्हणे पाय करा म्हणलं काय इचुनी घाला का काय? नाही म्हणे पाय दर्शन घ्यायचंय. म्हणजे का बरं? म्हणजे बाहेर आता कोकिळा गागली, आता माझा उपवास सुटल. म्हणलं जगदंबे बाहेर कोकिळा गागली नाही, आम्ही कोकिळा गागवली म्हणली. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला अंधश्रद्धा आपलीवाली. अंधश्रद्धेला बळी पडू नका. आमच्या सेना महाराजांनी अंधश्रद्धेवरती डोळा भांगले बरं का, डोळा भांगले या ठिकाणी. मग इथे आपण जर पाहिलं ना, मग संत सेना महाराज किती श्रेष्ठ आहे यावरून उदारतेवरून कळते बघा. खूप अवघड आहे बरं का संत शर्मा जीवन चरित्र. एका कोणीतरी आमच्या नाभिक समाजाचा या ठिकाणी आदिवासी होता शिर्डीला, त्या ठिकाणी झुंजार सेना महाराज हे ग्रंथ काढला होता. तुम्ही मामाला तेच बोललो होतो मी या ठिकाणी, झुंजार सेना महाराज. आता आमचे सेना महाराज झुंजार होते का? हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. संत जर उदार आहे, संतांमध्ये निंता आहे बघा, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, ही संतांची भूमिका आहे. मग तुम्ही त्यांना झुंजार व्यक्त कसं म्हणतात? कुठंतरी काहीतरी लिहायचं आणि समाजाला बळी पाडायचं हे जमणार नाही. म्हणून या ठिकाणी तुम्ही जे योग्य असेल ते मांडा, पण जर योग्य नसेल ते मांडू नका. विठाला विठाला संत सेना महाराज श्रेष्ठ कसे? फक्त एक वाक्य सांगतो, युट्यूबवर भजन होईल, नंतर आपले सेवा संपले असं आपण जाहीर करू. संत सेना महाराज श्रेष्ठ कसे? आता मी तुम्हाला अंकशास्त्रापासून थोडं बाजूला घेऊन जातो. मी तुम्हाला एक गणित करायला सांगतो बरं का आता, आणि त्या गणितामध्ये तुमच्या मनामध्ये एक अंक येणार आहे.
तो अंक तुम्ही मला सांगायचा नाही. तुम्ही जेवढे बसलेत ना तेवढ्यांच्या मनातला अंक मी उभा राहून सांगेल. आणि मी जो अंक सांगेल ना तो तुमच्या प्रत्येकाच्या मनात तोच जर आला तर माझे संत शहाणे महाराज उदार होते याच्यावरून तुम्हाला कळेल. मग आता मी तुम्हाला एक गणित सांगतो, ज्यांना गणित येतं त्यांनी करा, ज्यांना येत नाही त्यांनी फक्त माझ्याकडे पाहत राहा. 1 पासून ते 9 पर्यंत एक अंक धरा. म्हणजे तुम्ही ज्यांना गणित येतं त्यांनी करा हळूहळू प्रमाणे. 1 पासून ते 9 पर्यंत कोणता तरी एक अंक आपल्या मनात धरा. धरला? हा तर म्हणा कमी कमी धरलात ना. जो अंक तुम्ही मनात धरलात ना त्याची दुप्पट करा. समजा 2 धरला असेल तर 4 होईल. बरोबर आहे की नाही? केली दुप्पट. दुप्पट करून तुमच्या मनामध्ये आता एक नवीन उत्तर आलेले आहेत. दुप्पट करून जे उत्तर आलं त्याच्यामध्ये माझ्या अधिक 16 मिळवा. दुप्पट करून जे उत्तर आलं त्याच्यामध्ये माझे अधिक 16 मिळवा. मिळवले? 16 मिळून तुमच्याकडे आता काहीतरी एक नवीन उत्तर आलेले आहे. आलत ना 16 मिळून? जे उत्तर आलत ना त्याचं निम करून टाका. समजा 100 उत्तर आलं असेल तर ते 50 वर होईल निम केल्यावर. बरोबर आहे की नाही? 16 मिळून जे उत्तर आलं त्याचं निम करून टाकायचं आहे. केलं प्रत्येकानं? निम करून या ठिकाणी जे उत्तर आलं त्या उत्तरातून पहिली मनात धरलेली संख्या वजा करा. केली वजा? हा केलीत का? आता मी जर तुम्हाला उत्तर सांगितलं ना बरोबर तर शहाण्या महाराजांच्या नावाने उदारता नावाने टाळी वाजवायची ना वाजवायची. जर तुमच्या मनातलं उत्तर माझ्याकडून चुकलं आणि मी जे सांगाल ना तुम्ही जेवढं पब्लिक बसलेत ना जेवढे भाविक बसलेत ना त्यांच्या मनात जर तेच उत्तर आलं तर शहाण्या महाराजांच्या नावाने टाळी वाजवायला राहायचं नाही. आणि कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येकाने मला 500-500 रुपये देऊन जा. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आता एवढं गणित करून सावधानाबाद टाळी वाजवायला जर उत्तर बरोबर आलं तर बरं का. एवढं गणित करून तुमच्या मनामध्ये फक्त आणि फक्त 8च उत्तर आला असेल. विठाला 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 विठाला. म्हणजे काय जादू आहे का? ही अंकाची प्रक्रिया आहे. मी स्वतः MA असल्यामुळे ही अंकाची प्रक्रिया सांगतो असतो. म्हणून उदारता शब्द जसं एक गणित तुम्ही कसंही करा 9च्या पाड्याची बेरीज तुम्ही कशी करा खालून वरून सारखीच आहे. तसं आमचा संत कोणतेही संत आमचे घ्या त्यांच्यामध्ये फक्त एकच गुण आहे ते म्हणजे उदारता. म्हणून संत शहाणे महाराज म्हणतात उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत एवढा केला उपकार काय वानू मी पामर. आता आमचे बरेच कीर्तनकार आई बापावर बोलायला लागले. बाबा एक तर कुठून काय निघालं कडून झुंजू मुंजू झुंजू मुंजू मग तू खावीत बस म्हणजे तिकडे. अरे ज्ञानोबर आहे तुकोबरायांचं एवढं मोठं सामग्री आहेत बघा आणि तुम्ही कुठून तर काढले झुंजू मुंजू झुंजू मुंजू. हे दिलं सोडून आणि काहीतरी कोणतरी ते पिंगळा प्रकरण घेतलं. अख्खं पिंगळीच लोक लागले मग गायला. आणि पिंगळा रात्री पहाटी गायला जातो तो रात्री गायला जात नाही. या 1000 वेळेस सांगितलं संस्थेवाल्याने आम्ही सोडला पण त्या ठिकाणी तू लोक काय करायला लागले काय करणार आहे लागले बोट वाकडे तिकडे करून. नाही महाराज ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. अरे काम क्रोध मिठी मिरची याची घेऊन ये रुची अशा मनीषा तेल घट्ट याचा येऊ दे विट्ट भक्तिभाव तुप पोळी याची सावध होऊन गेली. आणि तुका म्हणे औषधी घ्यावे आणि त्याने ब्रह्मानंदी राहावे. विठोबा कुमार विठोबार कुमार 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 कुमार
भांडवल खूप आहे, फक्त एकच शब्द चालू आहे, उदारता. फक्त अजून बरंच जीवनचरित्र आहेत. तर कधी योग भेटला परत असा कधी म्हणजे सांगण्याचा आपण बरंच विठाला विठाला विठ्ठल 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 जाता फक्त एकच सांगतो, आपल्या पूर्ण नाभिक बांधवांना फक्त या ठिकाणी कल्पना आहेच का आम्ही प्रत्येक ठिकाणी मंदिराचं काम चालू केले आहेत. नाभिक समाजाचं आपलं आता लासलगावचं भव्यदिव्य काही कोटी रुपयाचं काम आमचं पूर्ण झालेलं आहे का नाही. आणि तिकडं दररोज सप्त्याचं नियोजन असतं आणि आम्ही कीर्तनकार असे बोलवतो त्या ठिकाणी, बाबा तुम्हाला दोघांना सेवा राहील तिकडं, काळजी करत नाही, बाबाला आहे सेवा. पण तिथं वैशिष्ट्य असं आहे, जो कीर्तनकार तिथं जातो तो 1 रुपया सुद्धा घेत नाही बुवा. म्हणजे बाबा खरं आहे का नाही, ही परंपरा आम्ही लावून दिलेली आहे. म्हणजे त्याचं भाडं थोडं काय 550 रुपये काय 500 रुपये असेल ते आपण देऊ शकतो. नाही कमी पडलं तुम्ही फोन पेला पाठवू शकतो, काही काळजी करायचं काम नाही. पण संस्थेकडून कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी भेटत नाही. कारण का एक नवीन प्रकारचा पांडा आम्ही तयार केला आहे आणि सेना महाराजांच्या कृपेमध्ये लवकरच दिंडोरी तालुक्यामध्ये तालुका सप्ताह हा आयोजित होतोय आमच्याकडनं. तर त्यामध्ये जोग महाराज, सेना महाराज आणि या ठिकाणी केरोबा महाराज या तिन्ही संतांना आम्ही एकत्र केलेले आहे. आणि या ठिकाणी जसं हे बाबांचं तसं बाबांचंच मार्गदर्शन आहे आम्हाला, माझं काहीच नाही, माझी त्यांना गुरुवरच मानलेली ठिकाणी मी बाबांचं मार्गदर्शन आहेत. बाबा जर सांगतील आणि विशेष म्हणजे त्या सप्त्यामध्ये गायक वादक प्रवचनकार कीर्तनकार जेवढे येतील हे तालुक्यातलेच राहतील. पण जे जे कीर्तनकार येतील तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं 7 दिवस 8 दिवस जेवढे राहतील अन्नदान भरपूर आहे, भरपूर अन्नदान आहे. दररोज कमी कमी 40,000 लोकांचं नियोजन आहे आमचं अन्नदानाचं. आणि विशेष म्हणजे जेवढे कीर्तनकार प्रवचन गायकवादी येतील ना ते 1 रुपया सुद्धा घेऊन जाणार नाही. ही आम्हाला जोग बाबा संस्थेची परंपरा वाढवायची आहे. म्हणून या 3 संतांची या ठिकाणी ही काही सांगीवांगी नाही. आता लवकरच मार्च ते एप्रिल गुढीपाडव्याच्या आसपास या ठिकाणी या सप्त्याचं भलंय मोठं नियोजन आहेत. फक्त दिंडीचा प्रेड झाल्यामुळं त्या ठिकाणी रामकृष्ण बाबा म्हणे या ठिकाणी आपण नंतर घेऊ, नंतर बाबांना फोन करायला त्या ठिकाणी सर्व नियोजन होईल या ठिकाणी. आणि असं आमचं काही ठरलं का जर आपला तालुक्यामध्ये कायमस्वरूपी हाकेला जागा असणारा इगतपुरी तालुका जर आहेत ना, मग इगतपुरीचे काही कीर्तनकार तिथे घेऊ नये का असाही महत्त्वाचा विषय त्याची मीटिंग झाला. पण तरी आपल्या बऱ्याच कीर्तनकारला त्या ठिकाणी दिवसा ही संधी होणारच आहे, कारण रात्रीचा टाईम हा तुम्हाला 2:30 होणार नाही, 9 ते 11 रात्रीचं टाईम आहेत. म्हणून या ठिकाणी जाणं येणं त्यांना परवडणार नाही, म्हणून या ठिकाणी तो टाईम सांगितला आहे. ही फक्त कृपा कोणाची आहे, या ठिकाणी संत शना महाराजांची, जोग बाबांची, तुकोबारायांची, सर्व संतांची कृपा माझ्या पाठीशी आहे. म्हणून एवढं सुचू राहिलं आता. आणि खूप भव्यदिव्य कार्यक्रम आहेत. त्यामध्ये सर्व राजकारणी लोकांनी फक्त एकच आहे, पण जे जे काही येतील ना ते बघा या ठिकाणी विनेकरी सुद्धा कसा असावा आणि कसा नसावा हे सुद्धा त्यामध्ये मांडायचं आहे. आता आम्ही विनेकरी जागेवर जात नाही, तिकडे पुंडलिकवर देव होमले म्हणून करतो. जोपर्यंत विनेकरीने कंबर बांधू नये तोपर्यंत आपण पुंडलिकवर देव म्हणायचं नसतं. पण विनेकरी आमची कंबरच बांधतील, आता काय करावं. मग तुम्हाला म्हणून म्हणलं बरं का, तुमचं कमर बांधलेले बांधलेले ना ते बंडी असल्यामुळं. आता त्यांनी बंडी घातली, मी इकडे बांधा उभा आहे. आता कसं ते मला शोभायचं आहे का नाही. आता मला काय समजायचं ते, म्हणून तुम्ही पण उत्कृष्ट आहे त्या ठिकाणी. बघा नाचकाम वगैरे हे आता संस्थेकडून निर्णय उरायला आणि लवकर तुमच्याकडे जी येणार आहे बरं का बाबा. ज्या कीर्तनकारचे नाटाचे अभंग, काकड्याचे अभंग, हरिपाठ, पंचरत्नी हरिपाठ, कीर्तन संपल्यानंतर त्याला 2-2, 3-3 अभंगाचं त्याला म्हणायला लावायचं. आजपासून सुरुवात करा तुम्ही. काय म्हणलो मी, आजपासून सुरुवात करा. नाटाचे अभंग, काकडीचे अभंग एखाद्या कीर्तनकार म्हणायला लावा आणि त्याच्यानुसार पाकिट देत चाला. त्याला जर काही येतच नाहीत ना, हे बाबा तो गाडी आणि तू थांबू नको इथं. म्हणून वारकरी संप्रदाय बरेच आता नियम येणार आहेत, कारण काही कीर्तनकारांनी खूप गोंधळ करून टाकलाय. बाबांचा आमचा 1 तास चालू होतं बाबांचा. माझं वाईट वाटतं महाराजकडे कुठेतरी परमार्थ ढासळून जाऊ राहिला. म्हणून परमार्थ हा मूळ पदावर यावा यासाठी असे जुने कीर्तनकार आपले आहेत. मग आज बाबांचं किती भव्यदिव्य या ठिकाणी बघा ना, एक संतांचं जीवनचरित्र यांनी अनुभवलं.
काय अवघड विषय या ठिकाणी. म्हणून जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. वेळ आपली संपत आली आहेत, कारण बरेच लोक लांब लांबचे आहेत त्या ठिकाणी, त्यांना जायचं आहेत. म्हणजे तो भांडवल संपला असेल. भांडवल भरपूर आहे, काळजी करायचं का, मला एक बरगडी वाढवाय तुम्हाला माहितच आहे. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी संत शरण महाराजांच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पुराण देतोय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ईश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ईश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम से नम नेऊ तराई से नम ने उतराई से नम उतराई सेना उतराई से नम ने उतराई से नम ने उतराई से नम उतराई सेना उतराई होता न दिसे काही होता न दिसे काही केवढा केला उपकार केवढा केला उपकार तान दिसे काही होतान दिसे काही केवढा केला उपकार केवढा केला उपकार से नाम ने उतराई से नाम ने उतराई सेना उतराई सेना म्हणे उतराई होता न दिसे काही होता न दिसे काही केवढा केला उपकार केवढा उपकार होतान दिसे काही होतान दिसे काही एवढा केला उपकार एवढा केला उपकार काय मी वाणू पामर काय मी वर्णू पामर काय मी वर्णू पामर पामर कायमी वर्णू पामर कायमी वर्णू पामर हा कायमी वाणू अमर अमर अमर
आणि येऊन तो कार्यक्रम खऱ्या अर्थाने साजरा केला. आता काही पहिल्या दिवशी संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचं पूजन रघुनाथ बाबा केळवे यांच्या हस्ते झालं. पण बरेच मंडळी या ठिकाणी आतापर्यंत म्हणजे संत नरहरी महाराजांपर्यंत एक एक दोन दोन मंडळी येत राहिले म्हणजे प्रतिमा पूजनाला. आणि आगळं वेगळं स्वरूप प्रत्येकाने दिलं. पण आज मात्र या कार्यक्रमाचा कळसच या ठिकाणी या मंडळीने केला. आणि पहा अगदी सकाळपासून या कार्यक्रमाचं उत्साहित वातावरण असं तयार झालं. संत शेना महाराजांच्या प्रतिमेचं पूजन बॉक्स लावून देतो. प्रतिमेचं